नमस्ते फ्रेंड्स, दिवाळी फराळ सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचेच खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सर्वांच्याच आवडीचे असे बेसन लाडू सोप्या आणि खास पद्धतीने बनवतोय। हे बेसन लाडू पहा काय मस्त रवाळ असे बनवून तयार झालेले आहेत। त्यामुळेच हे खाताना टाळ्याला अजिबात चिटकत नाही। खूप जास्त वेळ अगदी हात दुखेपर्यंत पीठ भाजावे लागत नाही। एका खास पद्धतीने आज आपण रवाळ असे बेसन लाडू बनवणार आहोत। तुम्ही जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडीने पाहत असणार तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर एका सोप्या आणि खास पद्धतीने बेसन लाडू रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे आपण वजनी प्रमाण पाहतोय। तर वजनी प्रमाणामध्ये इथे आपण सुरुवातीला डाळ मोजून घेणार आहोत। आता ही चण्याची डाळ जी आहे ना तर ती मी 1 ते 1.5 तास अशी उन्हामध्ये मस्त वाळवून घेतली। त्यानंतर आपल्याला ह्या डाळीचा वापर करायचा आहे। डाळ अशी उन्हात वाळवून घेतल्यामुळे काय होतं ना की लाडू बरेच दिवस खराब होत नाहीत आणि जी डाळ आहे ती छान कडक व्हायला मदत होते। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आजचे आपण बेसन लाडू बनवतोय। तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे। वाटीच्या प्रमाणामध्ये जर का मोजायला गेलो तर इथे 3 वाट्या माझ्या डाळ भरलेली आहे। तुमच्याकडे जर का असा वजन काटा नसेल तर तुम्ही या पद्धतीने 3 वाट्या भरून डाळ घेऊ शकतात। डाळ मोजून घेतली, चला तर पुढची तयारी करूयात। आता ही डाळ भाजून घेण्यासाठी इथे मी जाड तळाची अशी कढई गॅसवर ठेवलेली आहे। कढई मध्यम गरम करून घ्यायची। त्यामध्ये आपण जी डाळ मोजून घेतलेली आहे तर ती डाळ घालून घ्यायची आणि गॅस अगदी सुरुवातीपासून मीडियमच ठेवायचा आहे। मीडियम गॅसवर आपल्याला ही डाळ जी आहे ती करपू न देता सतत हलवत एकसारखी भाजून घ्यायची। खूप जास्त गडद रंगावरती किंवा करपू न देता आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे। जास्त डार्क रंगामुळे आपले जे लाडू आहेत ना तर ते काळपट असे बनून तयार होतील। सतत हलवत अगदी मीडियम गॅसवरती ही डाळ आपल्याला इथे भाजूनच घ्यायची आहे। हलकासा रंग बदलल्यानंतर लगेचच इथे गॅस बंद करायचा आहे। या पद्धतीने तुम्ही बघू शकताय डाळीचा हलकासा रंग देखील बदललेला आहे। खूप डार्क रंगावरती डाळ भाजली ना की लाडू कडवट देखील लागू शकतात। त्यामुळे इथे लक्षात ठेवूनच या स्टेप करायच्या आहेत। भाजून घेतलेली डाळ पूर्णपणे आपल्याला एका मोठ्या ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून घेऊन पूर्णपणे थंड करायची आहे। आणि ताटामध्ये किंवा परातीमध्ये जर का तुम्ही डाळ काढणार असाल तर ती कलथेच्या मदतीने अशी सगळ्या बाजूने पसरवून घ्यायची, म्हणजे ती घामळली जाणार नाही। चला तर डाळ पूर्णपणे थंड करून घेऊयात। 10 मिनिटांनंतर डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे। हातामध्ये आपण घेऊ शकतोय आणि कोमट अशी डाळ आपल्याला थंड करून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला दळून घ्यायची आहे। इथे मी अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये पिठी साखर बारीक केल्यामुळे भांडं असं दिसत आहे। 2 ते 3 बॅचमध्ये बारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी डाळ आहे ती छान बारीक दळून घ्यायची। शक्य होईल तेवढी मिक्सरमध्ये ही डाळ बारीक दळून घ्यायची आणि खूप जास्त बारीक दळली जात नाही। याचं कारण म्हणजे रवा टेक्स्चरमध्येच आपल्याला ही डाळ हवी आहे। आता मिक्सरमध्ये बारीक दळून घेतल्यानंतर जी आपल्याकडे 0 नंबरची चाळण असते तर त्या चाळणीने ही जी डाळ आहे ती आपल्याला डाळीचं पीठ चाळून घ्यायचं आहे। कढईमध्येच इथे मी खाली घेत आहे कारण कढईमध्येच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे कढईमध्येच मी चाळणीने हे पीठ चाळून घेते। आता हे जी डाळ आहे ना ती अशीच रवा टेक्स्चरमध्ये आपल्याला हवी आहे। कारण याचं एकच की आपण जे रेडीमेड बेसन पीठ वापरतो ना तर ते खूप जास्त बारीक दळलेलं असतं आणि त्या डाळीला ना भाजण्यासाठी खूप तूप लागतं। त्यामुळेच इथे आपण या पद्धतीने अगदी रवा टेक्स्चरमध्ये आजचे हे लाडू बनवणार आहोत। या प्रोसेसमध्ये काय होतं ना की अगदी पावडर फॉर्ममध्ये आपल्याला हे टेक्स्चर नको आहे, कारण रवाळ असे टाळूला खाताना न चिकटणारे असे आपल्याला लाडू बनवायचे आहेत। तर त्यासाठीच आपल्याला इथे रवाळ टेक्स्चर हवा आहे। म्हणून या स्वरूपामध्ये आपल्याला डाळ बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। गिरणीमध्ये पीठ दळून आणलेलं किंवा रेडीमेड बेसन पीठ बाजारातून विकत आणलेलं ते खूपच पावडर फॉर्ममध्ये असतं। तर त्यामुळेच आपल्याला इथे ही मस्त अशी प्रोसेस करून घ्यायची आहे आणि लाडूचं टेक्स्चर तुम्ही पाहाल तर अगदी मस्त आणि जबरदस्त असंच येऊन जातं। आता हे जे उरलेली कणी आहे तर ती सुद्धा पुन्हा मिक्सरमध्ये मी इथे बारीक करूनच घेते। अगदी परफेक्ट टेक्स्चरमध्ये आपल्याला इथे हे पीठ बनवून तयार झालेलं आहे मस्तच। माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही घरातमध्ये पीठ तयार करून लाडू नक्कीच बनवा, तुम्हा सर्वांनाही नक्कीच आवडतील। चला तर लाडूसाठीचं पीठ छान तयार झालं। आता पुढची तयारी करूया। आता यामध्ये घालण्यासाठी तूप देखील आपण वजनी प्रमाणामध्ये मोजून घेणार आहोत। तुमच्याकडे जर का वजन काटा अवेलेबल नसेल तर तुम्ही अगोदर आपण ज्या डाळी मोजल्या 3 वाट्या तर त्याच वाटीने इथे तूप देखील मोजून घ्यायचं आहे। आता इथे मी 150 ग्रॅम आपल्याला तूप घ्यायचं आहे। इतकं संपूर्ण तूप लागत नाही, यामधीलही काही बरंच तूप असं उरणार आहे। एका वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊण वाटी तूप तुम्ही इथे घ्या। आता इथे गॅस आपला बंदच आहे।
तेच आपल्याला काय करायचं आहे की या पिठामध्ये अगोदरच तूप घालून घ्यायचं आहे. गॅस चालू केल्यानंतर तूप घातलं तर या पिठाच्या गाठी किंवा गुठळ्या होऊ लागतात. त्यामुळेच आपल्याला अगोदर गॅस बंद असतानाच इथे तूप घालून घ्यायचं आहे कढईमध्ये. त्यानंतर मग तूप घातल्यावर गॅस इथे चालू करायचा आहे आणि हे जे सर्व तूप आहे ते हळूहळू आपल्याला या पिठामध्ये मिक्स करत जायचे. आता हे पीठ भाजताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कढई सोडून इतर कुठेही जायचं नाही. नाहीतर मग काय होणार आहे की हे जे पीठ आहे ते कढईला खालच्या बाजूने लागून करपू शकतं आणि मग लाडूचं जे टेक्स्चर आहे ना तर ते पूर्ण बदलून जाणार. हळूहळू लागेल तसं तूप या कढईमध्ये ॲड करत जायचंय. खूप जास्त एकदम घालू नका. आता ही जी डाळ मी वापरलेली आहे आजची बेसन लाडू करण्यासाठी तर ती इथे गावाला आम्ही घरीच डाळ बनवलेली आहे. विकतची डाळ जी असते ना तर ती डाळ थोडीशी पॉलिश असते किंवा त्या डाळीला पॉलिश केलेली असते. त्यामुळे त्याचा हलकासा रंग जरा पिवळसर रंगामध्ये असते. तर त्यामुळे काय होतं ना की हलकासा इथे बेसन लाडूचा रंगही बदलू शकतो. लागेल तसं हळूहळू यामध्ये तूप घालायचं आहे आणि गाठी गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे पीठ पूर्णपणे एकसारख्या रंगावरती भाजून घ्यायचं आहे. अर्ध्या वाटीलाही जास्त तूप अजून आपलं इथे उरलेलं आहे. त्यातील पुन्हा 1 ते 2 चमचे तूप यामध्ये घालून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला हे पीठ जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचंय. सुरुवातीपासून टोटल आपल्याला इथे 20 ते 25 मिनिटं हे पीठ भाजण्यासाठी द्यायचं आहे. अगदी चांगल्या पद्धतीने पीठ आपलं इथे भाजून झालेलं आहे आणि तरीही पाववाटी तूप आणखी शिल्लक आहे. या प्रोसेसनी लाडू बनवल्यानंतर तूप तर कमी लागतंच, शिवाय आपल्याला हे पीठ खूप जास्त हात दुखेपर्यंत भाजावं लागत नाही. याचं कारण म्हणजे आपण सुरुवातीला डाळ भाजून घेतलेली आहे. गरम गरम पीठ असतानाच हे बाजूला करून घ्यायचं गॅसच्या आणि त्यामध्ये इथे 1 वाटी आपण जे साहित्य मोजलं डाळ आणि तूप त्याच 1 वाटीने इथे मी साखर घेतलेली आहे. वजनी प्रमाणामध्ये साधारण 150 ग्रॅम साखर असेल. तरी पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण किंवा पिठी साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीवर करायचं आहे. आता इथे पहा आपल्याला ही जी साखर आपण दळून घेतली मिक्सरमध्ये तर ती चाळणीने चाळून घ्यायची. कारण साखरेचे जे काही कण वगैरे उरतात तर ते पिठामध्ये जाऊन आपले लाडू कचकचही लागू शकतात. त्यामुळे इथे ही प्रोसेस किंवा ही स्टेप करणं गरजेचे आहे. पिठी साखर पूर्णपणे या पिठामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. जर का काही गुठळ्या होत असतील तर त्या कलथ्याने मोडून घ्यायच्या. आता यामध्ये आपण 1 ते 2 चमचे पुन्हा तूप ॲड करतोय. तरीही भरपूर तूप उरलेलं आहे, तुम्ही वाटीमध्ये बघू शकताय. सर्व साहित्य पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाचं मिश्रण गरम गरम आहे तोवरच आपल्याला पिठी साखर यामध्ये घालून घ्यायची. म्हणजे मिश्रण गरम आहे ना त्यामध्ये साखर छान मिसळली जाते. सगळ्यात शेवटी पाव चमचा यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. तुम्हाला जर का ड्रायफ्रूट्स या पिठामध्येच किंवा मिश्रणामध्येच घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता. चला तर लगेचच लाडू वळायला घेऊयात. तर यामधील काही पोर्शन घ्यायचं आहे या पद्धतीने हातावर आणि मस्त आणि पटकन असे लाडू देखील इथे वळले जात आहेत. सर्वच लाडूंचा एकसारखा आकार येण्यासाठी एखाद्या छोट्या वाटीचा किंवा चमच्याचा वापर करा. जेणेकरून काय होईल की एकसारखं तुम्हाला पीठ हातावरती घेता येईल आणि मग त्याचे लाडू वळता येतील. नाहीतर मग काय होतं ना की लाडू लहान मोठे असे बनून तयार होतात. त्यामुळे इथे एखाद्या छोट्या वाटीचा किंवा चमच्याचा तुम्ही वापर करू शकतात. मस्त असा गोल गरगरीत आपला लाडू इथे बनवून तयार झालेला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे एखादं ड्रायफ्रूट असं वरून लावून द्या आणि रंग पहा काय सुरेख असा आलेला आहे. गोल गरगरीत आपला इथे बेसन लाडू बनवून तयार झालेला आहे. याच पद्धतीने इथे मी सर्वच लाडू वळून घेते. माझ्या या पद्धतीने तुम्ही एकदा हे बेसन लाडू या दिवाळीला नक्कीच करून बघा. असं केल्यामुळे काय होणार आहे की यामध्ये रवा घालण्याची आवश्यकता नाही आहे. शिवाय तूपही कमी लागणार आहे आणि त्यानंतर हे लाडू खाताना टाळ्याला अजिबात चिकटणार नाही आहे. असे भरपूर फायदे असे हे लाडू बनवल्यामुळे होणार आहेत. त्यामुळे तुम्ही नक्कीच या पद्धतीने लाडू बनवा. खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी घरामध्येच बेसन लाडूचं पीठ तयार करून आज आपण हे लाडू अगदी काही वेळातच बनवलेले आहेत. कशी वाटली मग तुम्हाला आजची ही सोप्या बेसन लाडूची रेसिपी? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर नक्की करा. म्हणजे त्यांनाही अशा टिप्स आणि ट्रिकचा वापर करून मस्त असे रवाळ लाडू बनवता येतील. चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयाच अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही तर पटकन सबस्क्राईब करून टाका. ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय फ्रेंड्स.